काय म्हटलंय बघा, इफ an electron in hydrogen atom jumps from third to second orbit, emits photon of lambda. When it emits photon from fourth to third orbit, then corresponding wavelength विचारले, त्याला आपण लॅम्बडा 1 म्हणे. आता हे तुम्हाला कळायला पाहिजे की लॅम्बडा आहे, लॅम्बडा म्हणजे फॉर्म्युला कुठला, लॅम्बडाचा. 1/λ इज आर n square minus m square. Understood? Initial minus जम्प कुठून केलंय, 3 पासून 2 कडे. म्हणजे पहिली केस लॅम्बडा फाइंड करायची, बरोबर आहे की नाही ईशान? त्यासाठी 3 to 2 आहे, म्हणजे n आहे 2 आणि m आहे 3. म्हणजे 1/λ काय येणार मग, r 4 minus 9 नाही, बरोबर. मग लॅम्बडा काय येईल, डायरेक्टली यायला पाहिजे लॅम्बडा, बस लॅम्बडा उलट बरोबर आहे ना, 36 डिवाइड बाय 5r. इज इट राईट, बरोबर आहे की नाही? इट इज 36 डिवाइड बाय 5r. सेकंड केस साठी आपण लॅम्बडा 1 जो फाइंड करायचा आहे, इन टर्म ऑफ लॅम्बडा फाइंड करायचं आहे, राईट? मग त्यासाठी n किती आहे, जम्प फ्रॉम 4 to 3. ऋषिकेश, जम्प फ्रॉम 4 to 3 म्हणजे n काय येणार, 3. फायनल n, इनिशियल m किती, 4. 1/λ फॉर्म्युला काय येईल, हा 1/m(n²) 9, m² 16, हा 16 मायनस लॅम्बडा. पहिल्यांदा प्रोडक्ट किती, 16 9 जा 114. देन डिफरन्स, प्रोडक्ट डिवाइड बाय डिफरन्स 9 minus 4 14, 16 minus 9 7r. आता आपल्याला फाइंड करायचं आहे लॅम्बडा 1 फाइंड करायचं आहे इन टर्म ऑफ लॅम्बडा, म्हणून रेशो फॉर्म मध्ये लिहायचं, ऑटोमॅटिकली आन्सर मिळते, लॅम्बडा 1/λ. हा, हे तुम्ही तेवढं हुशार आहे की 36/5r लॅम्बडा 1 डिवाइड बाय म्हणजे मल्टिप्लाइड बाय इनवर्स ना, म्हणजे 7r अपॉन 144. किती येईल कॅल्क्युलेशन, बस कॅल्क्युलेशन काय येईल, रेशो कुठला चुकलाय, नाही लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू फाइंड करायची ना. हा ओके ओके ओके, मी लिहिताना चुकलोय, बरोबर लिहिताना चुकलो, राईट, ऍब्सोल्यूट राईट. हे लिहिताना मी चुकलो, काय लिहायला पाहिजे होतं की 144/7r असं एक्झाम मध्ये करू नका, इंटू वॉट 5r/56. कसं सिम्प्लिफाय करणार, कोणाच्या टेबल मध्ये येते, 12च्या टेबल मध्ये येते काय, 36 टेबल मध्ये येते काय, 36 1 चा आणि 36 म्हणजे 20/7 इज आन्सर. 20/7 म्हणजे सी ऑप्शन. ओके, सो
एकाची व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये फाइंड करायची असेल तर रेशो घ्या, फास्ट कॅल्क्युलेशन होत आहे. Got it? Getting everyone?